नमस्कार मंडळी, चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. भेळपुरी झाली, पाणीपुरी, दहीपुरी, कांदा भजी, बटाटा भजी, वडापाव, समोसा पाव या सर्व पदार्थांचे नाव जरी घेतलं ना तर नक्की तोंडाला पाणी सुटतं बरं का. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आज मी तुम्हाला खरडा पाव बनवून दाखवणार आहे. काहीतरी झणझणीत व चमचमीत खाण्याचे मन झाले किंवा काही खाल्लं तरी तोंडाची चव निघून गेलेली असेल तर हा खरडा पाव नक्की ट्राय करा. 100% तुम्हाला आवडेल. चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपी बनवायला घेऊ. तर मंडळी, इथे खरडा पाव बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्य थोडेसे परतून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेली आहे आणि त्यामध्ये इथे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 20 ते 25 ग्राम इथे शेंगदाणे वापरायचे आहेत. आता शेंगदाण्याला आपल्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. एकदम फास्ट आचेवर जर भाजलात तर शेंगदाणे तर वरून काळा रंग येणारच, पण खायला थोडेसे करवट लागतात. म्हणून आपल्याला कमी आचेवरच हे परतून घ्यायचे आहे. पाहू शकता मंडळी, मी 4 ते 5 मिनिटापर्यंत शेंगदाण्याला असं परतून घेतलेली आहे. थोडासा रंग वेगळा झालेला आहे आणि अशा चिऱ्या पडलेल्या आहेत. चटचट आवाज यायला लागलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला या शेंगदाण्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. आता इथे याच तेलामध्ये आपल्याला इथे 20 ते 25 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत. तुम्ही जर जास्त तिखटच्या घेत असाल तर थोडंसं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता या मिरचीला आपल्याला काय करायचं आहे, 1 मिनिटापर्यंत थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. आणि मिरच्याला असं मी कट का लावून घेतले, मिरच्या जर अख्ख्या भाजायला घेतलात ना त्या चटचट उडायला लागतात आणि अशा कट लावून घेतलेल्या मिरच्या उडत नाहीत. आता मिरच्याला 1 मिनिट भाजून घेतलं की असे थोडेसे डाग पडलेले आहेत. तर या वेळेसच आपल्याला थोडेसे काही जिन्नस अजून मिरचीसोबत परतून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि 10 ते 15 अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही लसूण यापेक्षा जास्त पण घालू शकता. आणि ही कापून न घेतलेली अशी देठासकट कोथिंबीर घालायची आहे, चव चांगली येते. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. एकदम मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे बरं का. असं देठासकट कोथिंबीर वापरली ना ती चवीला चांगली लागते. तुम्ही एक वेळ ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शिवाय हा खरडा जास्त दिवस पण टिकून राहतो. तरी ते पाहू शकता मंडळी, 2 ते 3 मिनिटापर्यंत मी ह्या सर्व जिन्नसांना परतून घेतलेला आहे. बरेच जण काय करतात, मिरची अशी कच्चीच वापरतात. त्यामुळं काय होतं, चव तर येतच नाही, पण गॅस आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असणाऱ्याला ना खूप त्रास होतो. म्हणून शक्यतो अशी मिरची तुम्ही परतूनच घेत जावा. शिवाय मिरची परतून घेतल्याने खरडा खूप दिवस टिकतो पण आणि चव एकदम भारी येते. मिरचीला असे मस्त असे डाग पडलेले आहेत आणि खमंग असा वास दरवळायला लागलेला आहे हिरव्या मिरचीचा. तर आता काय करायचं आहे, आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मिरचीला असं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हा खरडा वाटून घेण्यासाठी मी असा खलू घेतलेली आहे आणि या खलूमध्ये आपल्याला ह्या परतून घेतलेल्या थंड झालेल्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत. यासोबतच परतून थंड केलेले शेंगदाणे पण घ्यायचे. आता यासोबतच मी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर भरपूर प्रमाणात वापरते. इथे कोथिंबीरीचा वापर मी खरड्यामध्ये जास्त केलेला आहे. कोथिंबीर जास्त वापरल्यामुळे खरड्याला रंग तर छान येतोच आणि चवीला ती अप्रतिम लागते. चवीनुसार मीठ टाकल्यावर आता या खरड्याला आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही वाटल्यास तर ह्या खरड्याला मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता. याची ओरिजिनल चव जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही याला खलूमध्येच वाटून घ्या. मिक्सरमध्ये पण वाटू शकता, फक्त 1 किंवा 2 पल्स मारायचे, पण खलूसारखी चव मिक्सरला येतच नाही. आता खरडा आणि ठेचा असे 2 प्रकार असतात जे हिरव्या मिरचीपासून बनवले जातात. पण इथं मी खरडा बनवते. खरडा म्हणजे काय, खरडा कशाला म्हणतात, खरडा म्हणजे जिथे शेंगदाणे वापरले जातात त्याला खरडा म्हणतात आणि जिथे आपण शेंगदाणे न वापरता बनवतो, एकदम तो सॉफ्ट असतो, त्याला फक्त ठेचा म्हणतात. आणि शेंगदाणे वापरल्यामुळे खरड्याला कुरकुरीतपणा जास्त येतो, म्हणून त्याला खरडा बोललं जातं. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही असा खरडा फक्त भाकरी आणि ताक बनवलत ना, भाजी अजिबात बनवायची काहीच गरज नाही. इथे तुम्ही बघू शकता मी असा जाडसर खरडा वाटून तयार केलेली आहे. ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला बारीक वाटायचं असेल तर तुम्ही तो पण वाटू शकता, पण मी थोडासा असा जाडसर ठेवलेला आहे. तुम्हाला एक वेळ मी दाखवून घेते. असा हे बघू शकता तुम्ही, असा जाडसर मी वाटून घेतलेली आहे. आता हा खरडा इथे पूर्णपणे तयार झालेला आहे, तर मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते. इथे खरड्याचं सारण बनवण्यासाठी मी 2 ते 3 बटाट्याला उकडून असं मॅश करून घेतलेली आहे. जर तुम्ही किसून घेतलं तरी पण चालेल. आता या मॅश करून घेतलेल्या बटाट्यामध्ये जो वाटून घेतलेला खरडा आहे तो हा 1 चमचा घालायचा आहे. यासोबतच एक बारीक चिरलेला कांदा, जर तुम्हाला कांदा वापरायचा नसेल, एक बारीक चिरलेले टमाटर किंवा एक बारीक चिरलेली ढोबळी मिरची नसेल तर तुम्ही खिसलेला गाजर पण टाकू शकता इथे. आता इथे यासोबतच चटपटीत चव येण्यासाठी इथे अर्धा चमचा चाट मसाला घेतली आहे. तुम्हाला चाट मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही आणखीन थोडीशी जिऱ्याची पावडर पण इथे वापरू शकता. थोडीशी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकायची. चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना आपल्याला खरड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
तर पाहू शकता मंडळी, चटपटीत असं सारण आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा सारण बनवायचं आहे. आता या सारणला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि लगेच पुढची स्टेप करून घेऊ. तर इथे हे खरडा पाव बनवण्यासाठी मी असे नरम पाव घेतलेले आहे आणि नरम पावला मध्यभागून कट लावून घ्यायचा आहे. आणि कट लावलेल्या पावला आपल्याला असा थोडासा खरडा लावून घ्यायचा आहे, म्हणजे 1 चमचा किंवा अर्धा चमचा लावला तरी पण चालेल. आता इथे तुम्ही बघू शकता पावाच्या दोन्ही बाजूला मी खरडा लावून घेतले. खरड्याच्या नंतर असं बटाट्याचं जे बनवून घेतलेलं सारण आहे ते लावून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही लावू शकतात, कमी किंवा जास्त इथे करू शकता. मी इथे एक गोळा असा लावून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, हे असं बंद करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्या बंद केलेल्या पावला आपल्याला लगेच भाजून घ्यायचे. इथं जास्तीचा पसारा न करता ज्या पॅनमध्ये मिरच्या सगळं खरड्याचं साहित्य भाजून घेतलेलं आहे ना, तोच पॅन मी इथे वापरत आहे. आता याच्यामध्ये थोडंसं इथे बटर टाकायचं आहे आणि बटरच्या वरती हा बनवून घेतलेला खरडा टाकायचा आहे. आता या दोघांना थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. असं 1 मिनिटापर्यंत मी खरड्याला असं परतून घेतलेली आहे आणि पॅनमध्ये असं पसरवून पण घेतलेलं आहे. आता इथे पसरवून घेतलेल्या खरड्याच्यावर असे दोन्ही पाव आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि एका बाजूने 2 मिनिटापर्यंत आणि दुसऱ्या बाजूने पण 2 मिनिटापर्यंत, म्हणजे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे असे परतून घ्यायचे आहेत. एकदम मंद आचेवर परतून घ्यायचे बरं काही ते. पाहू शकता मंडळी, दोन्ही बाजूने कुरकुरीतपणा येईपर्यंत ह्या पावला मी असं भाजून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने उरलेले पाव पण मी भाजून घेते इथे. आणि या पावला आता सर्विंग प्लेटमध्ये काढून तुम्हाला सर्व करून दाखवते. पाहू शकता मंडळी, झणझणीत आणि तितकाच चमचमीत असा खरडा पाव म्हणजेच की ठेचा पाव हा आपला तयार झालेला आहे. आता इथे तुम्ही स्पेशली मुलांसाठी बनवत असाल तर असं थोडंसं वरतून चीज किसून घेऊ. जर तुम्हाला बटाट्याच्या सारणावर चीज आवडत असेल तर तिथं पण तुम्ही वापरू शकता. मंडळी 100% हा खरडा पाव बघून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. आणि ही खरडा पावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.